माझा आदरपूर्वक नमस्कार। पहा, आजच्या प्रसंगी खूप सुंदरसे असे मार्गदर्शन झालेले आहे आणि पुन्हा होणार आहे। तरी भरपूरचं काही शिकण्याजोगतं आपल्याला मिळालेलं आहे आणि आता सांगून गेले महेंद्रदादा बोरकर खूप सुंदर असं, कारण स्वतःची चुकी जरी कबूल केली आणि जरी चुकी नसली तर परमेश्वर त्याच्यातून आपल्याला कसं वाचवतो ह्या आम्हाला आज शिकण्याजोगतं मिळालेलं आहे। तर मी आजच्या प्रसंगी जे परमेश्वराच्या कृपेने जे शब्द माझ्या मुखकमलातून निघतील तर मी बोलण्याचा प्रयत्न करत आहो। पहा, हे घरमालक जे दादा आहेत आपले सागरकर भाऊ ची काकाजी म्हणते असा असा कार्यक्रम करायचा आहे, तसा तसा करायचा आहे। मी म्हटलं तुझी इच्छा, तर मला म्हणते शेवकाईसोबत भेटवून द्या। म्हणलं कशा करता, तर म्हणते आम्हाला कामधंदे करण्याकरता ते कोसरेजी, सोनटके साहेब आणि भामेवाड्यातील सेवक, सीतापूरचे सेवक असे टीम आहे यांची, कोसरे साहेबाची, सोनटके साहेबाची। तर ह्या 2 दिवसापासून इथं मेहनत केली। या सेवकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या होऊ। पहा, या मार्गामध्ये मी जेव्हा आलो मी सुद्धा दुखी नव्हतो, पण माझे कर्म वाईट की मी चुकीच्या आहारी गेलो, नंतर दुखी झालो। आमचे मार्गदर्शक साहेब मार्गदर्शन करायचे तर मी खूप भ्यायचा की काकाजी जेव्हा मार्गदर्शन करायचे तर मला असं वाटायचं खूप भीती, नवीन नवीन असल्या कारणानं, आणि कारण चुकते तोच भीती, हे गोष्ट खरीच आहे। भरपूरदा चुकायचा मला हा मार्ग काय म्हणजे काय 6 वर्ष वाटले ह्या मार्गाची रूपरेषा कळायला, पण यातलं थोडं भूत माझ्या पत्नीला समजत होतं। तिने काकाजीकडे नेऊ बोलू माझ्या चुक्या सांगू मला आजपर्यंत इथं जे आज बोलण्याचं जे श्रेय आहे ते सगळं तिचं आहे। आणि माझे मार्गदर्शक साहेब पडोळ साहेब यांचे मार्गदर्शनाने मी खूप सुधारलो। अशा चुक्या माझ्या हाताने झाल्या की इथं एकही सेवकानं केल्या नसतील। अच्छा, जाणून बुजूनच समजा भरपूरदा झाल्या, पण त्यांच्या मार्गदर्शनाने मी इथपर्यंत पोहोचलो। बरेचसे मार्गदर्शक मंडळी आलेले आहेत, पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत। मी छोटासाच प्रापंचिक अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। पहा, शेवकाईचं नाव घेता येणार नाही आणि घेऊ बी नाही, हे आमच्या मार्गदर्शक साहेबाचं शिक्षण आहे। सेवक येतात म्हणतात माझा मुलगा दारू पेला, माझा मुलगा दारू पेला, माझा पती दारू पेला, पण ते स्वतः सांगत नाहीत। आपल्याला करायला भीती नाही तर सांगायला कसली भीतीच नाही। भीतीच करू नये, सांगण्यात कधी भीती करू नये। तर म्हणायचे की माझ्या मुलानं दारू पिली, मला समजलं, पण मुलगा कबूल करायला तयार नाही। आदरणीय सर्व सेवक सेविका व तरुण मंडळी, त्यामध्ये मुली सुद्धा आलेल्या आहेत, लक्षपूर्वक ऐका की जेव्हा आपण चुकतो ना तो परमेश्वराला दिसत असते, तो त्याच्या नजरेतून आपण कधीही चुकत नाही। पण आता परिस्थिती कशी आहे, दादा तू असं का बरं झालं रे? नाही, माझा मित्र होता, मग आम्ही थंडा पित होतो, त्याच्यामध्ये त्या कोल्ड्रिंकमध्ये त्यांनी ड्रिंक मिळवून दिली म्हणून मी पिण्यात आलो। असे खोटे नाटे चालू आहे। असं करायचं नाही। मित्र कसा असावा आपला? अरे ज्ञान मिले तो गुरु बनाओ, चित्त लगे उसे चेला। ज्ञान मिले तो उसे गुरु बनाओ, चित्त लगे उसे चेला, और मित्र लगे तो मित्र बनाओ, वरना रह जाओ अकेला। याच्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं। मित्रांनो, जेव्हा गुळासोबत चणे देतात त्याला प्रसाद म्हणतात, गुळासोबत चणे देतात त्याला प्रसाद म्हणतात, आणि तेच चणे जरी दारू सोबत दिले तर त्याला चकना म्हणतात। हे सगळ्यांना माहित आहे। फरक इतकाच आहे संगतीचा, कोणासोबत मिसळलेला आहे हाच फरक आहे। हा आपल्याला फरक ओळखायचा आहे। आपला मित्र जरी जनतेसमोर आपली गंमत करत असेल आणि तुमच्या पाठीमागे जरी तुमची किंमत करत असेल, तोच तुमचा मित्र, अन्यथा एका शत्रूपेक्षा कमी नाही। याच्यापासून सावध राहा। आमचे क्षीरसागर साहेब हमेशा म्हणतात आणि खूप हसण्याजोगतं
म्हणजे उदाहरण आहे, मार्गदर्शन म्हणता येणार नाही की आजकाल म्हणे सगळ्या मशीना निघल्या म्हणते. काकाजीचं मार्गदर्शन आहे आणि खूप शिकण्याजोगतं आहे आपल्या परिसरात. आता तिथं करणार होते पण मीच करतो. सगळ्या दादा म्हणे महादेव सगळ्या मशीना निघल्या आल्या म्हणे, फक्त आयतं खायचं काम आहे म्हणे. म्हणून बीपी शुगर फलाने रोग येणं चालू झाल्या म्हणे आपल्या घरी. तर म्हणे असं जे कुटुंब होतं म्हणे की त्याला ते वजन वाढणं चालू झालं आणि ते जेव्हा ते योगा गुरुकडे गेले, त्यांनी सांगितलं म्हणते की सांस को अंदर लो और सांस को बाहर छोड़ो. तर ते तसेच गेले म्हणते योगा गुरुजीकडे आणि म्हणायला बसले. काही हिंदी समजते आणि काही जास्तच समजून जाते. तर त्या सुनेला असं वाटलं की तिथं पैसे देण्यापेक्षा आपण आपल्या घरीच केलेलं बरं नाही का. तर ते 2 दिवसाच्या नंतर तिनं ती क्रिया चालू केली. का जायचं बा तिकडं, इकडंच कामधंदे राहते. तिने आपल्या सासूले घेतलं आणि बाहेर फेकत जाय, म्हणजे अशी ढकलत जाय, अंदर खिचत जाय, बाहेर ढकलत जाय आणि अंदर घेत जाय. तर त्या गावामध्ये तिच्या गल्लीमध्ये एक संन्यासी असा आला, म्हणजे जे काही मागतात नाही का ते लोक. अगं मग ते काय करत आहे. अजी बोले वो योगा गुरुजी ने बताया, बोले कि सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो. अजी तसं नसन म्हटलं म्हणे, श्वास को अंदर लो और श्वास को बाहर छोड़ो, असं म्हटलं असन म्हणे. तर पहा, सांगते तेव्हा जेव्हा मार्गदर्शक तुम्हाला सांगते ना, तर त्याच्यामध्ये अर्थ एकच असतो पण आपण बेअर्थ समजतो. याच्यानं आपली दिशाभूल होत आहे. याच्यापासूनही आपल्याला थोडं सावध राहायचं आहे. आणि एकटा आम्ही आमचे दादा वंजारी साहेब यांच्याशी भेटलो, काल रात्री सुद्धा भेटलो. दादा म्हटलं आपण एकतेची गरज आहे, आपला परिसर पडते. मी तर लहानाचा तुमच्यापेक्षा मी साथ द्यायला तयार आहोत आणि तुम्ही सुद्धा द्या, कारण एकामेकामुळे जमणार नाही. तर दादा म्हणे ठीक आहे. तर ते तेव्हापासून चर्चा बैठकी एकत्र झाल्या आणि बरेचसे भावेळ्या गावचे सेवक आज आलेले आहेत. यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ द्या. आणि आजच्या प्रसंगी इतकेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. चुकी बोलायला समाप्त. सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार.